अशा आहेत की त्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यातनं काही दुर्घटना घडू शकते. मला असं सांगा साहेब की हा 10वी पास जो आपला चीफ ऑफिसर आहे फायर ब्रिगेडचा, तर मग या अतिशय संवेदनशील असल्या या पदावरती आपण प्रतिनियुक्तीवरती शासनाचा अधिकारी का नाही मागवत? अशी ह्या मग मला म्हणजे अशा बऱ्याचशा बाबी आहेत की ज्या ठिकाणी मला असं वाटतं की प्रशासनाला काही गोष्टींना मुद्दाम बगल देऊन त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना ठेवायचं आहे का, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. जसं जंजाळ साहेबांनी आता या ठिकाणी सांगितलंय, चीफ फायर ऑफिसर जर आपला 10वी पास असेल तर आपलं कसं काय सर चालायचं? त्याला टेक्निकल नॉलेज नसेल, त्याला बाकीच्या गोष्टी तुम्ही फक्त त्याला रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्याला कंटिन्यू करत असाल, तर त्यापेक्षा माझी आयुक्त साहेबांना विनंती की साहेब आपण पुण्या मुंबईवरनं त्या ठिकाणी डेप्युटेशनवर काही असे अधिकारी मागवा की ज्यांना माहिती आहे हे ऑर्गनाइज कसं करायचं किंवा याला आणखी आधुनिक पद्धतीनं कसं आपल्याला अपडेट करता येईल, ज्याचा तू विचार करेल. म्हणजे माझं असं म्हणणं हे नाही की रिटायर लोकांनी काम करू नये, माझं असं म्हणणं आहे की सध्याच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे नवीन नवीन आपलं अपडेट करण्याकरता आपण काही अधिकारी अशी मागवा की जेणेकरून आपलं फायर डिपार्टमेंट जे आहे, आपलं शहर वाढतंय, मोठे मोठे उद्योग आपल्याकडे येत आहेत, तर आपल्याकडे काही अशी फायर ऑफिसर सुद्धा घ्या की ज्यांना त्याला अपडेट करायला आपल्याला मदत होईल. माझी सुद्धा आपल्याला विनंती आहे आणि जी आता जे सांगितलं त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये कारवाई करावी अशी आपल्याला विनंती. मागणी किती वेळेस केलेली आहे आणि ते आपण तात्पुरत्या स्वरूपात माननीय स्थायी समितीच्या मंजुरीने केलेले आहे, तर ते खुलासा करायचा. मान्य महापौर साहेब तुमचं मग बोलतो मी, तुमचं त्याच्यावर घेतो, एकदा खुलासा होऊन जाऊ दे राठोड साहेब. मुद्दा असा होता की अग्निशामक विभागामध्ये जे मुख्य अग्निशमन अधिकारी आहेत त्यांची पात्रता, तर त्या अनुषंगाने मी सभागृहाला निदर्शनास आणू इच्छितो. मागील 3 वर्षापासून किमान 6 ते 7 वेळा शासनाला आपण, त्याचबरोबर अग्निशमन संचालनालय त्यांना सुद्धा पाठपुरावा करतोय, पत्र लिहिलेले आहे की आपल्याला या पदावर जे काही पात्र अधिकारी असतील त्यांना प्रतिनियुक्तीनं पाठवणं, परंतु शासनाकडून किंवा अग्निशमन संचालनालयाकडून असं अजूनही कोणाची प्रतिनियुक्ती करण्यात आलेली नाही. दुसरा विषय असा आहे की त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर आता मुळात ते जेव्हा फायर म्हणून सेवेत लागले होते तेव्हा त्यांची ती पात्रता होती आणि त्यानंतर ते पुढे प्रमुख अग्निशामक अग्निशमन केंद्र अधिकारी वगैरे असं प्रमोशन होत गेले आणि आज घडीला ते उप अग्निशमन केंद्र अधिकारी हेच पदावर आहेत. त्यांना आपण फक्त नाही, पण ते रिटायर झालेत ना, रिटायर झालेत ना, रिटायर्ड झालेले, रिटायर झालेले तरी घेतले तुम्ही, परंतु आपल्याला त्या ऍटलिस्ट उप अग्निशमन केंद्र अधिकारी या संदर्भामध्ये जे ते सांगतायत ना, मला असं वाटतं की प्रशासनाला अग्निशमन या व्यवस्थेबद्दल अजिबात गांभीर्य नाहीये. आता जसं आता जनरल साहेबांनी सांगितलं, साहेब डिसिजन घेणारे लोक आहेत, हा मुख्य अधिकारी म्हणजे त्यांनी फायर ऑफिसर त्या ठिकाणी डिसिजन घेतलं पाहिजे. ऐका ना, मला बोलू द्या. मी 1 सेकंद फक्त तुमचं सांगतो. काल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना जेव्हा भेटायला गेलो तर त्याच्यामध्ये सगळेच पदाधिकारी होते आणि तत्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चीफ फायर ऑफिसर पाठवतो म्हणून MIDC मधनं तुम्ही मागू शकता किंवा कोणाकडे मागू शकता. मात्र आपण याच अधिकाऱ्याला गेल्या आम्ही बघतोय, जसं आता पाटील साहेब आता आलेले, मला माहित नाही आता त्यांचा कार्यकाळ किती राहिला किंवा झालाय की नाही झालाय. मला हे म्हणायचंय की रिटायर लोक झाल्यानंतर सुद्धा तुम्ही 10वी पास आहेत सगळ्या गोष्टी, तरी तुम्ही अशा लोकांच्या म्हणजे उद्या पाटील साहेब जबाबदार राहणार आहेत त्या गोष्टीला. स्थायी समितीची मान्यता आहे त्याला, तुम्ही महिन्यासाठी स्थायी समितीची मान्यता आहे किंवा नाही, माझं काय म्हणणं, स्थायी समितीची मान्यता केव्हा होते, जेव्हा प्रस्ताव जातो. प्रस्ताव जर गेला असे जर चुकीचे प्रस्ताव जर तुम्ही ठेवले नाही तर शहराचं दोघं लढ पण होतोय ना. लवकर राज्य सरकारकडून फायर ऑफिसर फक्त त्यांच्याकडनं अधिकारी आला नाही म्हणून आपण घरी बसून राहणं, म्हणजे आग लागली नाही, आग लागलेली आणि आपल्याकडे माणसं नाही म्हणून आपण उभं राहायचं, याला काय अर्थ नाही. आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याला अर्जंट मध्ये फॉलोअप अग्निशमन संचालनालय करून त्याची फायर ऑफिसरचा प्रस्ताव लवकर पाठवा, म्हणजे लवकर आला पाहिजे. आपण इथे हे द्यायला पाहिजे. एमकॉम शिकलेले लोक आहेत, एमकॉम झालेले लोक आहेत, पण त्यांना काय असं नाही, अहो प्रमोशन त्यांना द्यायला पाहिजे ना आपण, त्यांनी वर्षानुवर्ष इथे काम केलंय ना. तर त्याला
आता मी त्याचा पुन्हा वानखेडे साहेब मला म्हणतात तुम्हीच महापौर साहेब खुलासा करता, पण असं ऍक्च्युली त्याच्या टेक्निकल अडचणी खूप आहेत. तुम्ही सर्वसाधारण आता शिवाजीरावनं तेच सांगितलं ना, टेक्निकली अडचणी एखाद्या माणसाची हिअरिंग ज्याला की पेंडिंग असेल ना, म्हणजे पदोन्नती संदर्भातली कायदा सांगा ना. हा सांगा ना, पदोन्नती संदर्भातला कायदा खुलासा करा. हा चला करा. दुसरा मुद्दा असा होता की कुठल्याही पात्र असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर पदोन्नतीमध्ये अन्याय व्हायला नको. तर त्याच्या अनुषंगाने मी सभागृहाला निदर्शनास आणतो की आपल्याकडं जे कुठलंही केडर असेल, फीडिंग केडर, त्याच्या वरच्या केडरमध्ये जेव्हा प्रमोशन देतो तेव्हा आता ह्याच घडीला आमचे 5-6 केडरचं आता प्रमोशनचं अंतिम टप्प्यात आहे. त्याच्यामध्ये आणि काही याचे आदेश सुद्धा झालेले आहेत. हा, तर आदेश झालेले काही म्हणजे प्रवाहामध्ये आहे. त्याच्यामुळं असं कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी नाही की त्याच्यावर असं कुठेही अन्याय झालाय अशा गोष्टी. बोला, दुसरा विषय होता. खुलासा होऊ द्या ना फिरोज भाई. हा तो खुलासा होतोय ना. अरे खुलासा होऊ द्या ना. तुम्ही असं गडबड का करताय? एक खुलासा झाला तर दुसरा होऊ द्या. साहेब महापौर साहेब, मी फक्त विचारलं होतं अशा कोणत्या अधिकाऱ्याचे प्रस्ताव पण राज्य शासनाने पाठवलेले आहेत? एकच आहे, वानखेडे साहेबाचा खुलासा झाला नाही का तेव्हा? एकच गेलेला आहे. एकच गेलेलं आहे. चला खुलासा काय आहे? पगार दिलेला आहे. महापौर साहेब, बाहेरचा विषय नाही, 5 मीटरचा काय नियम मला पूर्ण कन्फर्म नाही, पण तो जो नियम आहे, खरं तर आपलं शहर आहे मोठं विस्तारलेलं शहर आहे आणि आता त्या काही गोष्टीसाठी आपला पायाचा नियम जर सेल केला असेल तर राज्य शासनाच्या नियमानुसार तो 15 मीटरच्या ऐवजी 18 मीटर करण्यात यावं, जेणेकरून महानगरपालिका लक्ष देण्या उद्या काही घटना घडली तर या सर्व ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये रहिवाशांना तो त्रास होऊ शकतो. म्हणून तो जो आता हे अधिकारी म्हणताय त्या अधिकाऱ्यांना पण सांगा आपण या विषयी लक्ष घालावं आणि राज्य शासनाच्या नियमानुसार फायर एनओसी देण्याची सुरुवात करा. पगारापोटी अवेलेबल आहे का? अवेलेबल आहे स्टेटमेंट तुमच्याकडे? या पगारापोटी जे उलट टपाली सन्माननीय सदस्य फिरोज खान व मोईनुद्दीन खान यांना पाठवून द्या. टपाली तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना देऊन टाका, सर्वसाधारण सभेच्या संपाच्या. हा चला कोणी जीबी संपाच्या आत सन्माननीय फिरोज खान व मोईनुद्दीन खान तुम्हाला मिळून जाईल. चला आजवर आपण असं सूचित करावं, तिथून पुढे प्रस्ताव ठेवताना सगळं एकत्रित क्लब करून कोणालाच काही कळलं नाही पाहिजे अशा पद्धतीने प्रस्ताव ठेवू नये. ओम बाबासाहेब लडके, आशिफ नसूर खांडेकर, 3 नाव असताना 1 नंबरच्या नावाला टाळून 2 नंबरचे नाव ठेवून 3 नंबरला जो रिटायर झालेला माणूस आहे, जो अधिकारी, त्याला तुम्ही चार्ज दिला. आमचं असं म्हणणं की 1 नंबरला जो त्याला द्यावं, काय अडचण नाही ना, ज्येष्ठ यादीनुसार द्यावं. यासाठी ही चर्चा आहे, बाकी काही नाही. सगळ्याच अधिकाऱ्यांना लागू झालं पाहिजे. खुलासा करा. श्री अंकुश पांढरे उपायुक्त व श्री लक्ष्मीचंद्र चव्हाण उपायुक्त यांची 15/12/25 पासून कार्यमुक्त करण्याच्या दिनांकापर्यंत कार्यरत होण्यास व ते वेतन अदा करण्यास कार्योत्तर मान्यता यासाठी प्रस्ताव आहे. आणि पदोन्नतीचा उल्लेख याच्यामध्ये यासाठी केलेला आहे की 15/12/25 ला जेव्हा आपण पदोन्नती केली त्या दिवशी आपल्याकडे जे 6 उपायुक्त कार्यरत होते त्या तारखेला डिसेंबर 25 ला, त्यामध्ये 5 उपायुक्त शासनातर्फे प्रतिनियुक्तीने आलेले होते आणि 1 आपला पदोन्नतीचा होता. म्हणजे आपले जे 6 उपायुक्त आपल्याला जे मंजूर आहेत त्यामधले 50-50% राहतात, 3 प्रतिनियुक्तीचे 3 पदोन्नतीचे. डिसेंबर 25 ला ज्या दिवशी पदोन्नती झाली त्यावेळी आपल्याकडे फक्त 1च पदोन्नतीचा उपायुक्त होता. त्यामुळे उर्वरित 5 पदावरती शासनाच्या अधिकारामध्ये शासनाच्या मंजुरीने शासनाचा शासन निर्णय होऊन 5 उपायुक्त त्या दिवशी कार्यरत होतात. आणि 15/12/25 ला पदोन्नती झाल्यानंतर लगेच आचारसंहिता लागली. त्यानंतर 4 मे 26 या दिनांकाला चीफ ऑडिटरनी एक ऑब्जेक्शन काढलं की आपले जे 2 उपायुक्त प्रतिनियुक्तीने पदोन्नतीच्या कोट्यामध्ये जे कार्यरत आहेत, परंतु ते त्यांचा कार्यकाळ त्यावेळी संपलेला नव्हता. त्यांचा कार्यकाळ शासन निर्णयानुसार त्यांचा कार्यकाळ त्या ठिकाणी होता, परंतु ते पदोन्नतीच्या कोट्यामध्ये होते. त्यामुळे त्याबाबत सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली पाहिजे अशा पद्धतीचे त्यांचं ऑब्जेक्शन होतं. म्हणजे जे 5 लोकांनी काम केलं त्यांनी काही चुकीच्या पद्धतीने काम केलं असं नाही. शासन निर्णय होता, शासन निर्णयामध्ये मुदत त्यांची होती, त्यामध्ये त्यांनी कामकाज केलं. फक्त या 2 लोकांनी
या 15, 12, 25ला ज्या कोट्यामध्ये त्यांना शासनाने दिलेलं होतं त्या कोट्यामध्ये अधिकारी आपण पदोन्नती केल्यानंतर ते होते. त्यामुळे हे ऑब्जेक्शन आल्यामुळे आपण सर्वसाधारण सभेसमोर ही सर्व वस्तुस्थिती ठेवतोय आणि याला आपण कार्योत्तर मान्यता घेतोय. हा पहिला विषय. पदोन्नतीचा विषय टाकण्याचा उद्देश हा की 15, 12, 25ला आपण ज्यावेळी पदोन्नती दिली त्यावेळी रेकॉर्डवरती आपण घेतलं की डिसेंबर 22 जुलै 24ला आपण 6 पदं आहेत ते 8 पदं करावी अशी शासनाला विनंती केली. 8 पदं केली असती तर 4 पदं पदोन्नतीमध्ये झाली असती, 4 पदं प्रतिनियुक्तीची झाली असते आणि प्रतिनियुक्तीला आपल्याला स्पेस त्या ठिकाणी निर्माण झाला असता. त्याचा आपण पाठपुरावा केलेला आहे. अजूनही आपण पाठपुरावा करू. पाठपुरावा केल्यानंतर जे मुख्य उद्यान अधिकारी आहेत त्यांना सामावून घेण्याचाच आपण ठराव पाठवलेला आहे. त्यांना आपल्याला उपायुक्त म्हणून नियुक्ती देता येईल आणि अजून एक उपायुक्त म्हणून आपल्याला शासनाकडून घेता येईल. तर असा हा ठराव आहे. आणि चीफ फायर ऑफिसर बाबत आपण जे सांगितले, आपली इच्छा आहे की चीफ फायर ऑफिसर म्हणून त्या क्वालिफिकेशनचं प्रतिनियुक्तीने आपलं पद भरलं जावं आणि फायर डिपार्टमेंट असेल किंवा कुठलंही डिपार्टमेंट असेल बऱ्याच कालावधीपासून आपली रिक्रुटमेंट झालेली नाही, आपली भरती झालेली नाही आणि कुठलंही पदोन्नतीचं पद जे निर्माण होतं ते खालच्या संवर्गामध्ये साधारणतः 3 वर्ष 5 वर्ष जो काही कालावधी आहे तेवढा कालावधी त्यांचं काम झालेलं असला पाहिजे. नंतर त्यांचे CR असले पाहिजे. नंतर त्यांचे बाकीचे जे काही डॉक्युमेंट आहेत रिक्रुटमेंटचे वेगळे जर त्यांना काही मदत दिली असेल तर ते त्यांचे असले पाहिजे. तर आपले हे जर पूर्ण फायरचं कॅडर बघितलं तर खालच्या पदापासून वरच्या पदापर्यंत परवा आमची पदोन्नतीची सभा झाली. आपण जी यादी वाचून दाखवली ते मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या नंतर एक पद आहे आणि त्याच्यानंतरचं एक पद आहे तिसरं मुख्य अग्निशमन अधिकारी. त्या पदासाठी 3 लोक त्या ज्येष्ठता यादीमध्ये होते. त्या ज्येष्ठता यादीमध्ये 1 नंबरवरती जे आहे त्यांची पदोन्नती झालेली आहे उपमुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून. त्यानंतर एक पद आहे, त्यानंतर एक मुख्य अग्निशमन अधिकारी पद आहे. ही पदोन्नती प्रक्रिया होण्याच्या अगोदरच जे आपल्या मुख्य अग्निशमन अधिकारी पदावरती कार्यरत होते ते मागच्या 2 महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले आणि आपल्याला शासनाकडून प्रतिनियुक्तीचं पद मिळालं नाही. मग त्या दिवशी सुद्धा आपण परत रिमाइंडर दिला आणि ते पद उपलब्ध होईपर्यंत जे कोणी कार्यरत आहेत ते त्या पद्धतीनेच कार्यरत राहावेत म्हणून त्यांना आपण एक्सटेन्शन दिलं. ते एक्सटेन्शन शासनाकडून पद उपलब्ध होईपर्यंत आहे. शासनाकडून जर उद्या पद उपलब्ध झालं तर त्यांचं एक्सटेन्शन त्या ठिकाणी समाप्त होईल. आणि आता महापौर महोदयांनी सांगितलं तसं काल सुद्धा आपण याबाबत विनंती केलेली आहे आणि या विषयाबाबत आपण खूप सिरियस आहे. मागे ज्या पद्धतीने आपण NOC साठी ड्राईव्ह घेतलेला होता तो तसाच कंटिन्यू राहील आणि सर्व आस्थापनांमध्ये फायरच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई केली जाईल याची प्रशासन दक्ष देईल. समोरच आहे अशा अवस्थेमध्ये तुम्ही जो प्रश्न मनपा प्रशासनाला गांभीर्य नाही काही गोष्टीचं असं काही तुम्ही दाखवून दिलं. आता जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता तो याच्यामुळे झाला होता की जी सध्याची एक घटना घडलेली आहे त्या अतिशय दुर्दैवी जी घटना होती याच्यामधली. तर आम्हाला महापालिकाच्या प्रशासनाला हे दाखवून द्यायचं होतं की जे चीफ फायर ऑफिसर आहेत ते चीफ फायर ऑफिसरचं पद हे रिक्त असताना त्या ठिकाणी 10वी पास असलेल्या एका व्यक्तीला त्या ठिकाणी पदभार दिलेला आहे. आम्ही या ठिकाणी आता महापालिका प्रशासनाला आयुक्तांना महापौरांना विनंती केली की अशा ज्या घटना फायरच्या आपल्या शहरामध्ये आजूबाजूच्या शहरांमध्ये घडत आहेत मला असं वाटतं की त्याच्या प्रमुखपदी अतिशय जबाबदार व्यक्ती त्या ठिकाणी असला पाहिजे की ज्या व्यक्तीने निर्णय अतिशय चांगले घेतले पाहिजे. शहराची सुरक्षितता पुढच्या असणाऱ्या उपाययोजना रुटीन असलेलं काम त्यांचं रेग्युलर इन्स्पेक्शन त्याच्यामध्ये हॉस्पिटल असतील विविध ऑर्गनायझेशन असतील त्या सगळ्यांचं इन्स्पेक्शन करण्याचं काम या चीफ फायर ऑफिसरच्या माध्यमातून त्यांच्या विभागाने राबवलं गेलं पाहिजे. मात्र त्या ठिकाणी आजची परिस्थिती आपल्या शहराची अशी आहे की या ठिकाणी चीफ फायर ऑफिसरचं पद रिक्त आहे आणि त्या ठिकाणी रिक्त पद असताना सुद्धा त्यांनी ते 10वी पास असलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी कार्यभार दिलेला आहे की जेणेकरून आम्हाला असं वाटतं की कुठेतरी नागरिकांची सुरक्षितता ही धोक्यात आहे. त्यामुळे आम्ही आत्ता प्रशासनाला आणि महापालिका आयुक्तांना विनंती केलेली आहे की हे पद तात्काळ प्रतिनियुक्तीने भरण्यात यावं. तात्काळ राज्य सरकारकडनं याची मागणी करण्यात यावी व या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती केली जावी. मागच्या काही साधारणतः मला असं वाटतं की ते रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्याकडे मागच्या 1-1.5 वर्षापासून पदभार आहे. मात्र सातत्याने आम्ही सुद्धा मागणी करतोय की आपण या ठिकाणी प्रतिनिधित्व केपेबल ऑफिसर त्या ठिकाणी आणावा. मात्र कुठेतरी ढिसाळपणाचं वृत्ती म्हणा किंवा दुर्लक्ष म्हणा महापालिका प्रशासनाचं त्यामुळे ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आता जे अधिकारी आहेत चीफ फायर ऑफिसर हे रिटायर झालेले आहेत. हे 10वी पास आहेत. आमची त्यांना प्रशासनाला मागणी होती की आपण या ठिकाणी केपेबल ऑफिसर आणावा की जो त्या ठिकाणी निर्णय योग्य घेऊ शकेल आणि शहराची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उपाययोजना करू शकेल. प्रमोद राठोड यांनी केलेला आहे त्यामध्ये 10वी पास आहेत अधिकारी त्यांच्यावरती शहराची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
नाही, मुळामध्ये असं आहे की आमच्याकडं फायर डिपार्टमेंट अग्निशामक विभागामध्ये आम्ही सातत्यानं 2-3 वर्षापासून फॉलोअप करतो आहे. म्हणजे आत्ता तर लोकप्रतिनिधी निवडून आले, त्याच्या पहिले प्रशासन होतं तेव्हा पण तो फॉलोअप केलेला आहे. आणि हा जो 10वी पासचा मुद्दा आहे हा उप अग्निशामक अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती होती आणि खाली रोस्टरनुसार जे पदोन्नती करायची आहे तर ती कंप्लीट नसल्यामुळं तात्पुरत्या स्वरूपात माननीय स्थायी समितीच्या मंजुरीनं 3 महिन्याची मुदतवाढ नाही म्हणत त्याला राज्य सरकारने 2025 जूनला सेवानिवृत्त झालेल्या लोकांना मुदतवाढ करायची नाही म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ती मुदतवाढ म्हणता येत नाही. त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये सहाय्याचा अधिकार कमी करून नुसतं कामकाज बघायला सांगितलेलं आहे. आणि काल माननीय मुख्यमंत्री यांच्याकडं जेव्हा आम्ही मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काल गेलो होतो तेव्हा आम्ही 2 अधिकाऱ्यांची खूप सातत्यानं निक्षून सांगितलेलं आहे किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आम्ही सावेसाहेब त्यांच्या नेतृत्वाखाली की आम्हाला फायर ऑफिसर आणि MOH हे दोन्ही विभागातले विभाग प्रमुख प्रतिनियुक्तीवरती द्यावे. आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर ते विभाग आपण त्याच्यानी बरोबर करू. कारण का ते डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे ते नुसतं काही छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं नाही आहे, ही मराठवाड्याची राजधानी आहे. आणि आजूबाजूला असलेल्या नगरपालिकांमध्ये जेव्हा डिझास्टर होतं त्यावेळेस मॅनेजमेंट करण्याची जिम्मेदारीसुद्धा आमच्यावर येते. त्याच्यामुळं तो फायर ऑफिसर जो आहे तो ताकदीचा असला पाहिजे आणि त्यानं हे सगळं एस्टॅब्लिशमेंट उभं केलं पाहिजे. जेणेकरून आम्ही जसं ठरवलेलं आहे की एक फायर स्कूल असली पाहिजे, एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असलं पाहिजे, एक डिझास्टर मॅनेजमेंट युनिट असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीला एकत्रित करायचा आमचा प्रयत्न आहे. आणि मी खात्रीनं सांगतो तुम्हाला की लवकरात लवकर आम्ही त्या पदावरती प्रतिनियुक्तीनं माणूस भरणार. पण तुम्ही म्हणता की टाकीचा माणूस पाहिजे. टाकीचा माणूस नसल्यामुळे घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात देखील फायर ऑडिट झालेलं नाही आहे. जे आपलं छोटे मिनी घाटी म्हणतो तिथेही नाही आहे. त्यामुळे तात्पुरती उपाययोजना मी तात्पुरती उपाययोजना म्हणूनच त्यांना चार्ज दिला आहे. ते त्या पदावर 4 वर्षापासून कार्यरत होते. परंतु एक गोष्ट आपणास सांगतो मी की फायर ऑडिटच्या बाबतीत प्रशासनाला आपण 2 सर्वसाधारण सभेपूर्वीच अतिशय निक्षून सांगितलेलं आहे. आणि आत्ता जो सर्वे करतो आहे आपण त्या सर्वेमध्ये पर्टिक्युलरली आपण फायर ऑडिट गेलं आहे का नाही, विशिष्ट उंचीच्या वरच्या इमारतींचं फायर ऑडिट आहे का नाही, हॉस्पिटलचं आहे का नाही, हे आपण तपासतो. आणि तपासणी केल्याशिवाय ओरलवरती किंवा IQ माहितीवरती आपल्याला काही कारवाई करणं अडचणीचं होतं. म्हणून आपण त्याच्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुम्ही त्याचं पूर्णपणे फायर ऑडिटची तपासणी करा. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.